संगमनेरमधलं काँग्रेसचं असामान्य व्यक्तिमत्व बाळासाहेब थोरात 40 वर्ष राखून ठेवलेला गड पुन्हा मिळवणार आहेत म्हणे। अर्थात ज्यांनी त्यांना पाडलं त्या आमदार अमोल खताळ यांनीच त्यांना तशी संधी उपलब्ध करून दिली म्हटल्यावर थोरात समर्थक सुखावणार नाही तर आणखीन काय होणार। अहिल्यानगर जिल्ह्यातील थोरात आणि विखे पाटील यांचं राजकीय हार्डवेअर नवीन आहे। गेल्या लोकसभा निवडणुकीत थोरात आणि निलेश लंके यांच्या पाठीशी ताकद उभी करत महाविकास आघाडीचा धर्म पाळला आणि सुजय विखे पाटील यांना पराभवाचं तोंड पाहावं लागलं। या पराभवानं विखे पाटील चवताळले तर थोरात यांनी वर्चस्व सिद्ध केलं। पण एवढ्या तेवढ्यात हार मानतील ते विखे पाटील कसले। त्यानंतर 2 महिन्यांनीच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी थोरातांच्या मतदारसंघात ताकद लावली। शिंदे सेनेकडून रिंगणात उतरलेले अमोल खताळ नौखे असल्यानं थोरात सहज विधानसभेत पोहोचतील असं कुणालाही वाटणं स्वाभाविक होतं। कारण कुठं थोरातांचा 40 वर्षाचा अनुभव अन कुठं सायबर कॅफे चालवून जनसंपर्कात आलेला काल परवाचा तरुण, असं साऱ्यांना खताळ यांच्याकडे बघून वाटत होतं। पण निकाल हाती आला आणि साऱ्यांनाच धक्का बसला। कारण याच काल परवाच्या तरुणानं थोरात यांना आसमान दाखवलं होतं। 40 वर्षाच्या साम्राज्याला हादरा दिला होता। त्याचा पराभव जेवढा त्यांच्या जिव्हारी लागला नाही तेवढा तो विरोधकांना चटका लावून गेला। राज ठाकरेंनी तर जाहीरपणे बोलून दाखवलं होतं। असो, 1.5 वर्षापूर्वी लागलेला हा निकाल आता इतिहास झाला। पण थोरात पुन्हा विधानसभेत पोहोचणार या वार्तेनं थोरात समर्थक सुखावले आहेत। पराभवाचं मूळ शोधून काढताना थोरातांनी खताळ यांच्या उमेदवारी अर्जाचा बारीक अभ्यास केला। त्यात खताळ यांनी उत्पन्न आणि कर्ज याबाबतची माहिती दडवल्याचं दिसून येत आहे। हा फॉर्म एका फार्मचे भागीदार असून त्यांनी अर्जात त्या रकमा 0 लिहिलंय। विशेष म्हणजे या फर्मनं व्यवसाय करायचे 50,000 रुपये थकवले आहेत। थोरात हा मुद्दा घेऊन न्यायालयीन लढाई लढत आहे। खताळ यांची लपवाछपवी सिद्ध झाल्यास त्यांची आमदारकी रद्द होऊ शकते। खताळ यांनी ज्या फर्मची माहिती लपवली ती संस्था सध्या अस्तित्वात आहे, त्यामुळे थोरातांच्या बाजूने निकाल लागू शकतो असं कायदे पंडित म्हणतात।